रक्षाबंधन पौराणिक कथा. रक्षाबंधन संदर्भात अनेक कथा आढळतात. त्याच कथा आज आपण या व्हिडिओमध्ये श्रवण करणार आहोत. सची देवींचे रक्षाबंधन. देव आणि दानवांमध्ये जेव्हा युद्ध सुरू झाले आणि दानव देवांवर अधिपत्य गाजवू लागले, तेव्हा देवतांचा पराभव होत असल्याचे पाहून देवराज इंद्र बृहस्पतींकडे गेले. तेव्हा बृहस्पतींच्या सांगण्यावरून इंद्राची पत्नी इंद्राणी म्हणजेच सचीने एक रेशमी धागा बांधला. परिणामी इंद्र विजयी झाला. योगायोगाने तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता. तेव्हापासून युद्धात विजयी होण्यासाठी आपल्या पतीला रक्षासूत्र बांधण्याची परंपरा सुरू झाली. कृष्ण आणि द्रौपदी. रक्षाबंधनाच्या संबंधित एक महाभारत काळातील गोष्ट सांगितली जाते. एकदा भगवान कृष्णांच्या हाताला दुखापत झाली आणि रक्तस्राव होऊ लागला. द्रौपदीने लगेच आपल्या साडीच्या पदराचा तुकडा फाडून कृष्णांच्या हाताला बांधला. त्यामुळे रक्तस्राव थांबला. कालांतराने जेव्हा दुःशासनाने द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा श्रीकृष्णाने वस्त्र वाढवून या बंधनाचे ऋण फेडले असे सांगितले जाते. याशिवाय पांडवांचा विजय निश्चित करण्यासाठी श्रीकृष्णाने रक्षाबंधन साजरे करावे असा सल्ला दिला होता. लक्ष्मी देवी आणि बली. धार्मिक मान्यतेनुसार एकदा राजा बलीने अश्वमेध यज्ञ केला होता. तेव्हा देवराज इंद्रांना भीती वाटू लागली ही बळीराजा आपले सिंहासन घेईल. म्हणून देवराज इंद्र भगवान विष्णूंकडे गेले. त्यावेळी भगवान विष्णूंनी बटूचे रूप धारण केले आणि राजा बळीकडून 3 पाय जमीन दान करण्यास सांगितली. राजा बळीने हे मान्य केले आणि हो म्हणाला. तेव्हा भगवान विष्णूंनी बटू अवतारात विशाल रूप धारण केले. भगवान विष्णूंनी वामनाच्या रूपात आपल्या 2 पावलांनी पृथ्वी आणि आकाश मोजले. 3रं पाऊल कुठे ठेवावा असे बळीराजाला विचारल्यावर बळीराजाने 3रा पाऊल आपल्या मस्तकावर घेतला. बटूने बळीराजावर पाय ठेवल्यामुळे बळीराजा पाताळात गेला व त्याने तेव्हा देवाकडे वरदान मागितले की जेव्हा जेव्हा आम्ही देव बघेन तेव्हा तुझे दर्शन व्हावे. मला प्रत्यक्षाने तुमचे दर्शन पाहिजे आहे. देवाने त्याला वरदान दिले आणि त्याच्यासोबत राहू लागले. त्यानंतर माता लक्ष्मी नाराज झाल्या आणि त्यांनी सर्व प्रकार नारद मुनींना सांगितला. नारद मुनी म्हणाले की तुम्ही बळीराजाला आपला भाऊ करून भगवान विष्णूंबद्दल विचारावे. त्यानंतर माता लक्ष्मी उदास होऊन राजा बळीकडे पोहोचल्या. तेव्हा राजाने विचारले, आपण उदास का, मला सांगा, मी तुमचा भाऊ आहे. हे ऐकून माता लक्ष्मीने राजा बळीला राखी बांधली आणि भगवान विष्णूंना मुक्त करण्याचे वचन घेतले. भारतीय इतिहासात रक्षाबंधन संदर्भात अनेक उदाहरणे आहेत. चित्तोडगडची राणी कर्मावतीने बहादूर शहापासून स्वतःची रक्षा करण्यासाठी मुघल हुमायूँला राखी बांधल्याचे उदाहरण आहे. हुमायूँने राणीच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावली होती. भारतीय संस्कृतीत प्रमुख सणांमध्ये रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीचा स्नेह आणि उत्साहाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. देशभरात या सणाची वेगवेगळ्या नावाने ओळख आहे. उत्तर भारतात कजरी पौर्णिमा, पश्चिम भारतात नारळी पौर्णिमा या नावाने तो साजरा केला जात असतो. व्हिडिओमधील कथा माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.